हॅलो, नमस्कार सर्वांना. तर काल एकादशी होती काल, निर्जला एकादशी. तर उपवास असतो मला एकादशीचा. तर त्यासाठी मी इथे साबुदाणा खिचडी बनवलेली होती आणि त्यासोबतच चिप्स तळले होते. चिप्स आणि साबुदाण्याच्या पापड्या तळल्या होत्या. तर चिप्स खूप छान झाले होते, पांढरे शुभ्र आणि पातळ. तर इथे श्रेयाच्या पप्पाला गोबीची भाजी बनवली होती, श्रेयाला आणि श्रेयाच्या पप्पाला दोघांना. तर त्यानंतर मग कामं झाल्यानंतर मला मी दळण केलं होतं. पीठ संपलं होतं, तर मग इथे गव्हाचं दळण आणि तर कामं झाल्यानंतर मग दळण झाल्यानंतर मग इथे ब्लाऊज शिवण्यासाठी घेतलेलं होतं. म्हणजे कट करण्यासाठी. तर अगोदर 2 ब्लाऊज होते, पण हे अर्जंट द्यायचं होतं मला. तर हे कटोरी ब्लाऊज आहे, तर ते तिथे घेतलं होतं मी कट करण्यासाठी. तर इथे जो आईस्क्रीमचा मोड असतो त्यामध्ये श्रेयानं पाणी टाकून बर्फ बनवलेलं होतं आणि ते मला माहीतच नव्हतं तिने केव्हा बनवलं. तर आणि तेच ती खात होती इथं. तर सर्दी होती, म्हटलं तिला आता पाणी सुरू आहे, तर ती काही ऐकत नव्हती. इथं मला कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे बिना अस्तरचं. तर इथं पेपरवरती माप टाकून घेतलेले आहे मी. तर छाती आहे, तर ब्लाऊजची उंची आहे 14.5. तर शिवून 14 म्हणजे 14 आहे. तर अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये जातं आपलं. तर इथं उंची मी 14.5 घेतलेली आहे पूर्ण. थोडी एक काडी वरती घेतलेली आहे, जास्त घेतलेली आहे. तर इथे उंची टाकून घेतलेली आहे. आणि हे छातीचं माप आहे, तर हे 10.5 आहे. 10.5 छातीचं माप. तर इथे 10.5 छातीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि 1.5 इंच शिलाई माया घेतलेली आहे. आणि कमराचं पण 36 माप आहे त्यांचं कमराचं. तर 9 घेतलेलं आहे ते माप आणि 2 इंच त्यामध्ये शिलाई माया घेतलेली आहे. आणि शोल्डर इथे 5.5 घेतलेला आहे, शोल्डर 5.5. आणि मोंढा आहे, तर तो मोंढा 5.5 घेतलेला आहे. आणि मोंढ्याला इथे 1.5 इंच घेतलेला आहे आणि मोंढ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आणि गळा इथे 5.25 आहे, तर आकार देऊन घेतला. आणि कटोरीचं माप क्रॉसपट्टी इथं 3 इंच घेतली आणि एकूण 2.5 इंच घेतलेली आहे. तर ही आखून घेतली आणि कटोरीचं माप आहे. तर कटोरीचं माप मोठं आहे, तर इथं कटोरीचं माप मोजून घेतलेलं आहे मी. तर 6.25 इंच आहे. तर इथे 6.25 इंच टाकून घेतलं आणि आकार देऊन घेतला कटोरीचा. आणि इथे 1 इंच घेतलेला आहे आणि कटोरीचा आकार देऊन घेतला. तर कटोरीचं मी म्हणजे कटोरीचे माप काढून घेतलेले आहे, तर तेच मी इथे ठेवते. तर आता ही पूर्ण म्हणजे कटही करून घेते पेपरची आणि नंतर मग पिसावरती मी जे हे करत असते ठेवून कट करून घेत असते. तर अशा प्रकारचे माप आहेत कटोरीची माझ्याकडे. तर ही मोठ्या आकाराची आहे. तर 10.5 ते 11 इंच ज्याची छाती आहे, तर त्याला हे म्हणजे ही कटोरी लागते. म्हणजे कटोरीच्या मापावरून आहे 6 इंच असली तर मग ही कटोरी लावावी लागते. कटोरीचं माप इथे 6 इंच धरलं तर. आणि ही मध्यम आहे आणि ही लहान आहे. तर हे 3 असे कटोरीचे माप काढून घेतलेले आहे मी, लहान मोठे म्हणजे मोठा, मध्यम आणि लहान.
तर पेपर कटिंग करून घेतली मी आणि त्यानंतर मग ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायचं होतं मला. ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा होता. तर तो चौपदरी घेतला. अगोदर बाही करायची होती, बाही कटिंग करायची होती. तर पीसची चौपदरी अशी घडी केली आणि त्यानंतर मग जे बेताचं ब्लाऊज दिलं होतं त्यांनी, तर त्यावरती बाहीचं माप मोजलं किती आहे तर, आणि इथे 8 इंच आहे शिवून, तर 1 इंच समोर पट्टी आहे. तर म्हणजे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे हे, तर मग समोर जी पट्टी आहे तर त्यासाठी 1 इंच घ्यायचं होतं आणि अर्धा इंच शिवण्यासाठी घ्यायचं होतं. तर इथे 9.5 इंच घेतली बाही आणि फिटिंगचं माप आहे बाहीचं तर ते 5.5 होतं. त्यानंतर मग 2.5 इंच खाली घेतलं आणि बाहीचा आकार देऊन घेतला. तर 1.5 इंच शिलाई मायासाठी ठेवलं, दोन्ही खाली म्हणजे वरून आणि खालीून पण 2-2 इंच, आपलं 1.5 इंच, आणि बाहीचा आकार देऊन घेतला. खूप छान कलर होता ब्लाऊजचा, पिंक कलर आणि टापटीपचा पीस होता. तर इथे बाहीचा आकार म्हणजे बाही कट करून घेतली आणि त्यानंतर मग मला जे दुसरे पार्ट आहे ते ठेवून कट करून घ्यायचं होतं. तर बाही कटिंग केली आणि ते साईडनं ठेवलं आणि चौपदरी घडी ती काढून घेतली आणि 2 पदरी केली. तर इथे आता अगोदर पाठीचा भाग, इथे खडूच्या साहाय्याने खडून असा आकार देऊन घेऊन नंतर मग तो कट करून घेणार आहे. बनवले सर्दी होईल. तर इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा होता मला. तर इथे खालची पट्टी 5.5 इंच ठेवायची होती त्यांची शिवून. तर 5.5 इंचला थोडी जास्त घेतली, कारण शिवल्यानंतर त्यांना 5.5 इंच ठेवायचं होतं. आणि खालून गळ्याचा भाग घेतला 2.5 आणि वरून शोल्डर पण घेतला 2.25 आणि चौकोनी बॉक्स करून घेतला आणि त्याला गोल आकार देऊन घेतला, गळ्याचा आकार अशा पद्धतीने, आणि नंतर तो कट करून घेतला. तर गळ्याचा आकार खूप छान आला होता, गोल. तर त्यानंतर मग कट करून घेतलं मी. तर तुम्ही बघू शकता खूप छान गळ्याचा आकार आलेला आहे, गोल. तर सर्व आकार मी इथे कापून घेतले, सर्व ब्लाऊजचे पार्ट कापून घेतले, क्रॉस पट्ट्या, कटोरी आणि गोटपट्ट्या. आणि यावरती मॅचिंग असा रील घेतली. आता हे ब्लाऊज मी उद्या शिवणार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया असं याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.